कुछ सही किया होगा। कल नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्र पवार के घर, हम जानते नहीं, आप जो नाम लेते मैं उनको जानता नहीं। साहेब, नेत्यांचं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर हा गाडा पुढे जाईल. मुद्दा असा आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेली 4 महिने पक्षात चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केले. दुर्दैवानं या अपघातामुळे याला खंड पडेल असं चित्र दिसतं. काल साहेब खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांनी जी मुंबईमध्ये चर्चा केली याची कल्पना कुणाला देण्यात आली होती का? कारण नाही, मला माहिती मी आज वाचलं सकाळी. सर, आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी. हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है, पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है. एज अ मेंबर ऑफ द फैमिली, व्हाट डू यू थिंक अबाउट इट? बात अच्छी है कि जो गया उसको वापस ला नहीं सकते. वी हैव लॉस्ट. अभी आज ऐसी स्थिति में कैसे सामना करना, इस पर ध्यान देना पड़ेगा और इसीलिए कोई ना कोई तैयार होकर आगे आने के लिए, जिम्मेदारी लेने के लिए तैयार हो. तो इससे हम लोगों को कॉन्फिडेंस मिल सकता है. साहेब, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर या दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये वेगळं चित्र दिसेल अशी चर्चा आहे की दिल्लीमध्ये सुप्रियाताईंना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्रिपदावर घेतलं जाईल. माहिती आहे अशी चर्चा होतच नाही, पक्षात नाही. सर, आपने बताया कि आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के नेता. कॉन्फिडेंस में सुनेत्र पवार का नाम आगे ढकेलने से हमारा कॉन्फिडेंस है कि फांसी की उनकी जिम्मेदारी, हमारी नाम अलग है. पर क्या आप आपके परिवार के हैं, आपका परिवार इसमें काफी क्लोजली इन्वॉल्व है? परिवार की समस्या हो तो साथ देने के लिए है, मगर बाकी परिवार के इश्यूज पर नहीं. पर क्या आपको कोई ऐतराज है सुनेत्र पवार जी का नाम आगे ढकला गया है? साहेब, मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, घाईघाईत शपथविधी केला जातोय. आपलं काय मार्गदर्शन आहे? माहीत आहे त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची परिस्थिती आपल्याला दिसते. साहेब, तुम्ही जसं म्हणताय अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही कारण या संदर्भात असू शकतात? आधी पक्षाची जबाबदारी सांभाळत होती, ते गेले, कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतले दिसतात. सगळं मान्य आहे, पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे. नाही एवढी घाई कशासाठी, कोण करताय सगळं? जयंत प्रफुल्ल पटेल हे सगळं भाजपच्या सांगण्यावरून करतात असं एक जयंत पाटील आणि दादांची चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणी भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता, परंतु आता हे जे निर्णय होतात काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी एक होत होता. 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख आधीची दिलेली होती. पण दुर्दैवानं हा अपघात झाला. पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आलं असं एक बोललं जातंय. माहिती आहे पवार फॅमिली सहमत आहे की सगळ्यात एवढ्या घाईशी? पवार फॅमिली अशा गोष्टी चर्चा करते. पण सर, तुम्हाला तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय?
कोण सांगणार? साहेब, एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही जसं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील पण या सगळा कालावधी थोडा जर